आणि भाग 2 आपण बघितला. म्हणजे आपल्याला एकूण अभ्यास करायचा आहे. तू बुद्धी दे ठाकूर यांची प्रार्थनाच आहे, ती परीक्षेला येत नाही. संतवाणीमध्ये 2 आहे अंकिलामी दास, कोणाची आहे संत नामदेव. योगी सर्वकाळ सुखदाता कोणाची संत एकनाथ. आणि 2 दिवस कविता कोणाची आहे नारायण सुर्वे, संत नामदेव आणि संत एकनाथ. बस. शाल, उपवास, चुडीवाला, फुटप्रिंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर, हे काय हे आपले लेसन आहे. मोठे होत असलेल्या मुलांना काय हे स्थूलवाचन आणि जाता असताना हे पण स्थूलवाचन. कविता आणि स्थूलवाचनचे लेखकांचे नाव आपले पाठ असणे आवश्यक असतात. स्वमतमध्ये लिहिताना वगैरे आपल्याला ते लिहिणे आवश्यक असतात. मोठे होत असलेल्या मुलांचं लेखकाचं नाव काय डॉक्टर अनिल काकोडकर. आणि जाता असताना स्थूलवाचनचं नाव काय आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. इथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित अनुक्रमणिका समजून घ्या. बस आपल्याला एवढेच धडायचं. 3 कविता, 5 लेसन आणि 2 स्थूलवाचन, एवढाच आपल्याला अभ्यास 6 महिन्यासाठी करायचा आहे. तो आपल्याला 1 महिन्यामध्ये सुद्धा अभ्यास हा छान होऊन जातो. आणि मग नंतर आपल्याला पुढचं अजून अजिबात टेन्शन राहत नाही. एप्रिल-मेमध्येच आपण हे लेसन विद्यार्थ्यांनी लवकर पुस्तकं घेऊन घ्यायची आणि मेमध्येच हा लेसनचा अभ्यास करायला सुरुवात करून द्यायची. प्रत्येक लँग्वेजचे पुस्तकं आपले वाचले गेले पाहिजे, तरच अजून छान प्रकारे आपल्याला ते समजून जातात. आणि नंतर आपल्याला एवढं मोठ्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, कसं काय होईल, आपला अभ्यास राहून गेला याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लँग्वेज मराठी, हिंदी, संस्कृत असेल, इंग्लिश असेल, हे थोडे आधीच आपण एप्रिल-मेपासूनच सुरुवात करून द्यायचे. म्हणजे सायन्स मॅथला आपल्याला टेन्शन राहत नाही. अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळेल आणि आपला 10वीचा अभ्यासक्रम सुखकारक होईल. नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.